हॅलो फ्रेंड्स, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मी सध्या द युनिक अकॅडमी पुण्याच्या अकोला आणि धुळे शाखेला 3 वर्षांपासून इकॉनॉमिक्स हा विषय शिकवत आहे. आत्ताच आपण बघितलेलं असेल की यापूर्वीच आपण एक व्हिडिओ बघितलेला होता एंजल टॅक्स, आणि त्याचा अभ्यास आपण 2 पार्टमध्ये करणार होतो. तर पहिला पार्ट आपला झालेला आहे. आता हा सेकंड पार्टमध्ये आपण बघणार आहोत की एंजल टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याच्या पद्धती काय आहेत, हे संपूर्ण आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं तरच मी जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्यापर्यंत आणू शकतो. पाहूया मग आता सेकंड पार्ट, एंजल टॅक्स. आता कॅल्क्युलेशन्स पाहूया. मित्रांनो, एंजल टॅक्सचं कॅल्क्युलेशन समजून घेण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्या 2 गोष्टी म्हणजेच, एक, व्हॅल्युएशन ऑफ द कंपनी बाय द इन्व्हेस्टर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जे लोक कंपनीमध्ये सुरुवातीला गुंतवणूक करणार आहे त्यांनी कंपनीचं व्हॅल्युएशन कसं केलं. फॉर एक्झाम्पल, जर एखादी कंपनी तर असं म्हणू नाही शकत ना की मला एवढा पैसा लागतो आहे तर तुम्ही तेवढा पैसा मला द्या. आणि मी कोणत्या म्हणजे जर इन्व्हेस्टर कोणत्या भरोशावर त्यांना देणार. म्हणून इन्व्हेस्टर स्वतःसुद्धा एक रँडम पद्धतीने काय करत असतात, त्या कंपनीचं व्हॅल्युएशन करत असतात. व्हॅल्युएशन म्हणजे त्या कंपनीची कॉस्ट डिक्लेअर म्हणजे ते काढत असतात. कंपनीची कॉस्ट ते तयार करत असतात आणि त्या कॉस्टनुसार ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. त्यामुळे ते त्या कंपनीच्या मालकावर विश्वास न ठेवता स्वतःच एक रँडम पद्धतीने त्या कंपनीचं व्हॅल्युएशन करून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात. म्हणून लक्षात ठेवा की इन्व्हेस्टर्स हे कंपनीचं व्हॅल्युएशन रँडम पद्धतीने करतात. त्याला अशी कुठलीही पद्धत देण्यात आलेली नाही आहे. तर ते इन्व्हेस्टर्स मग कसे फाइंड आउट करत असतील. साहजिक आहे की ती जी कंपनी ज्या प्लॅन्सवर तयार करण्यात आलेली आहे ते प्लॅन्स कसे आहेत, बरोबर, तो पुढं फ्युचरमध्ये सस्टेन्स करणार की नाही करणार, त्याचे प्रॉडक्ट्स काय आहेत, त्याचं सेल्स कुठं होणार आहे, या सर्व गोष्टींचा ते विचार करून त्या कंपनीचं व्हॅल्युएशन करत असतात. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ द कंपनी बाय द टॅक्स ऑफिशियल्स. आता टॅक्स ऑफिशियल्स जे असतात ते सुद्धा कंपनीचं व्हॅल्युएशन करत असतात. आता मग हे नेमकं केलं कसं जात असतं. आता बघा, टॅक्स ऑफिशियल्स जे असतात ते कंपनीचं व्हॅल्युएशन 3 पद्धतींद्वारे करत असतात. त्या 3 मेथड्स इथं देण्यात आलेल्या आहेत. त्या 3 मेथड्सपैकी पहिली मेथड आहे नेट ॲसेट व्हॅल्यू. आपण हे पुढच्या स्लाईडमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. नेट ॲसेट व्हॅल्यूलाच NAV शॉर्टकटमध्ये म्हणतात. दुसरी मेथड आहे डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड, DCFM म्हणतात त्याला. आणि तिसरी आहे सब्जेक्टिव्ह मेथड, SM मेथड. या सर्व मेथड्स आपण आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. पहिले आपण बघूया नेट ॲसेट व्हॅल्यू, NAV मेथड काय असते. इट इज द डिफरन्स बिटवीन द लायबिलिटीज ऑफ द कंपनी अँड द ॲसेट ऑफ द कंपनी. लायबिलिटीज म्हणजेच काय, कंपनीची देयता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कंपनीने कर्ज घेतलेलं असेल, दुसऱ्या व्यक्तींकडून पैसा उभारला असेल, तो पैसा त्यांना परत करावा लागेल. कच्च्या मालासाठी त्यांनी कर्ज घेतलेलं असेल, जे काही असेल, कंपनीची देणी जेवढी असेल तेवढी देणी ही कंपनीची जी मालमत्ता असते, जी कंपनीची एकूण मालमत्ता असेल, त्या कंपनीच्या एकूण मालमत्तेमधून ही सर्व देणी वजा करून जी अमाऊंट उरते तिला, त्या अमाऊंटला म्हटलं जातं नेट ॲसेट व्हॅल्यू म्हटलं जातं. समजलं आहे? पुन्हा एकदा समजावून सांगतो. बघा, नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजेच सुरुवातीला काय केलं जात असतं, कंपनीची जेवढीही मालमत्ता आहे त्याचं कॅल्क्युलेशन केलं जात असतं. लेट्स से एखाद्या कंपनीची मालमत्ता 10 कोटी रुपये आहे. एकूण मालमत्ता किती आहे, 10 कोटी रुपये आहे. आणि त्यातून त्या कंपनीची देणी म्हणजेच कर्ज घेतलेलं असेल, व्याज घेतलेलं असेल, हे सगळं देणी घेणी करून समजा त्या कंपनीची सर्व देणी आहे 3 कोटी. तर मग जरी कंपनीची मालमत्ता 10 कोटी असली तर पण कंपनीची देणी किती आहे, 3 कोटी. म्हणून जर कंपनीची नेट ॲसेट व्हॅल्यू किती येणार आहे, बरोबर आहे 10 कोटी वजा 3 कोटी बरोबर 7 कोटी. मग 7 कोटी काय झाली, कंपनीची नेट ॲसेट व्हॅल्यू झाली. समजलं आता? ओके. आता दुसरी मेथड पाहूया, डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड. बेस्ड ऑन द फ्युचर कॅश फ्लो विच कॅन बी जनरेटेड बाय ए कंपनी, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द कंपनी विल बी डिटरमाइन.
आता बघा ही याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की फ्युचर कॅश फ्लो कंपनी कसा जनरेट करते, बरोबर. म्हणजे फ्युचरमध्ये पुढं जाऊन भविष्यात ही कंपनी कशी सस्टेन करणार आहे, याच्यातून पैसा कसा उभा केला जाणार आहे, यातून पैसा कसा येणार, या सर्व गोष्टींचा विचार करून टॅक्स ऑफिशियल्स काय करत असतात, सध्याची कंपनीची प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे ती डिटरमाइन करत असतात. साधी सिंपल मेथड आहे. यामध्ये पण त्याचा फ्युचरचाच विचार केला जात असतं. कंपनी सस्टेन करेल की नाही, याचं मार्केटिंग कुठं होणार, कसं होणार, प्रॉडक्ट्स कुठं विकायचे, ते प्रॉडक्ट्स विकून किती पैसा येणार, या सर्व गोष्टींचा विचार करून हे कंपनीचं व्हॅल्युएशन केलं जात असतं. आता तिसरी लास्ट मेथड सब्जेक्टिव्ह मेथड. आता सब्जेक्टिव्ह मेथड समजून घेण्यासाठी आता ही मेथड पण अशी आपण असं म्हणू शकतो की रँडम पद्धतीनेच ही कंपनीचं यात पण व्हॅल्युएशन केलं जात असतं. आता ते कसं आहे ते समजून घेऊ आपण. सब्जेक्टिव्ह मेथड म्हणजे काय आहे की लेट्स से ॲज ॲन इन्व्हेस्टर इन द स्टार्टअप, my look at the business model, work put with the demand and pull forces, what kind of the founder I am, how motivated the company is. Based on the various parameter I can come to conclusion the valuation of the company might be so and so. म्हणजेच माझ्या कंपनी म्हणजे माझ्या कंपनीचं बिझनेस मॉडेल चेक केलं जाणार. कसं आहे की कंपनीमधून जे प्रॉडक्ट्स तयार होणार आहे त्यांची मागणी आणि पुरवठा मार्केटमध्ये कशा पद्धतीचा आहे, मी कोणत्या पद्धतीचा फाउंडर आहे, म्हणजे नेमकं की मला ही आयडियाज कुठून आली किंवा मी हे कसं फाउंड केलेलं आहे, हाऊ मोटिवेटेड द कंपनी इज, म्हणजे कंपनी कोणत्या गोष्टींवर मोटिवेट झालेली आहे, असे भरपूर पॅरामीटर्स आहे. हे पॅरामीटर्स लावून टॅक्स ऑफिशियल्स ही सब्जेक्टिव्ह मेथडनुसार कंपनीचे व्हॅल्युएशन करत असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की नेट ॲसेट व्हॅल्यू आपण म्हणू शकतो की ही एक्झॅक्ट मेथड आहे की या मेथडद्वारे आपल्याला कंपनीचं एक्झॅक्ट व्हॅल्युएशन कळत असतं. पण डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड आणि सब्जेक्टिव्ह मेथडमध्ये कंपनीची एक्झॅक्ट आपण म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्युएशन आपण नाही करू शकत, कारण की ते फ्युचरवर डिपेंड आहे. आणि त्या फ्युचरवर जे डिपेंड आहे ते फ्युचरमध्ये तसं होईलच असं नाही. कारण की कोणतीही कंपनीचे जे प्रॉडक्ट्स आहे किंवा जे टर्नओव्हर असतो किंवा सेल्स म्हणूया आपण, जो मागणी डिमांड अँड सप्लायवर डिपेंड असतो, मागणी आणि पुरवठ्यावर डिपेंड असतो. म्हणून लक्षात ठेवा की नेट ॲसेट व्हॅल्यूद्वारे आपण ॲक्युरेट कंपनीचं व्हॅल्युएशन करू शकतो. पण डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड आणि सब्जेक्टिव्ह मेथडमध्ये आपण कंपनीचं एक्झॅक्ट व्हॅल्युएशन नाही करू शकत. आता आपण एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. आता हा एंजल टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो. तर फॉर एक्झाम्पल एक्स नावाची एक कंपनी नव्याने ओपन झालेली आहे. तुम्हाला डायग्राममध्ये दिसतेच आहे की एक्स नावाची जर कंपनी सुरू झालेली आहे की इन्व्हेस्टर्सने काय केलेलं आहे, समजा तुमच्या स्क्रीनच्या राईट साईडला जो एक व्यक्ती कॉम्प्युटरवर बसलेला तुम्हाला दिसत आहे, तर तो समजून घ्या तो इन्व्हेस्टर आहे. त्या इन्व्हेस्टर्सने काय केलं, रँडमली तुमची आयडिया काय आहे, ही कंपनीचं फ्युचर कसं आहे, या सर्व गोष्टी डिक्लेअर करून त्या इन्व्हेस्टरने काय केलेलं आहे, कंपनीचं व्हॅल्युएशन केलेलं आहे. कोणी केलेलं हे व्हॅल्युएशन, नीट लक्ष द्या. हे व्हॅल्युएशन केलेलं आहे त्या इन्व्हेस्टरने कंपनीचं व्हॅल्युएशन करून किती कंपनीची प्राईस सध्याची किती काढलेली आहे, 1 कोटी. आणि मग त्याने या 1 कोटीमध्ये या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे 1 कोटी. म्हणजे ही कंपनी सुरू करायला किती रुपये लागत आहे, सध्या 1 कोटी रुपये लागत आहे. मग या इन्व्हेस्टर्सने काय केलं की त्याने 50 लाख, म्हणजे काय केलेलं आहे, त्याने 50 लाख इन्व्हेस्ट केले. 50 लाख इन्व्हेस्ट केले याचा अर्थ काय की त्याने जवळपास त्या कंपनीची 50% ओनरशिप, मालकी हक्क स्वतःकडे घेतलेले आहेत. किती टक्के, 50%. ही गोष्ट लक्षात राहू द्या, कारण की हे आपल्याला पुढं कामात येणार आहे. आता हे तर झालं इन्व्हेस्टर्सने या कंपनीचं व्हॅल्युएशन केलं आणि स्वतःने केलेल्या व्हॅल्युएशननुसार त्याने स्वतःची गुंतवणूक केली. मग आता कंपनीचं एक्झॅक्ट व्हॅल्युएशन कोण करणार आहे, कारण की टॅक्स कोणावर लावणार आहे, कंपनीवर. आणि टॅक्स कोण लावतं, ते टॅक्स ऑफिसर्स लावतील, बरोबर की नाही. ते कंपनी, मग आता टॅक्स ऑफिसर जर टॅक्स लावणार आहे तर टॅक्स ऑफिसर्ससुद्धा काय करणार आहे, कंपनीचं स्वतः व्हॅल्युएशन करतील आता, बरोबर की नाही. मग आता आपण समजून घेऊया की आता बघा ह्या दुसऱ्या डायग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळेल की
एक्स नावाच्या कंपनीच्या खाली बघा काय लिहिलेलं आहे, व्हॅल्युएशन ऑफ द कंपनी फर्म बिझनेस एक्स इज कॅल्क्युलेटेड बाय द टॅक्स ऑफिशियल्स. म्हणजे आता ज्यावेळी त्या कंपनीची गुंतवणूक झाली, त्या इन्व्हेस्टर्सने कंपनीचं व्हॅल्युएशन केलं 1,00,00,000. त्याच्यात त्याने 50,00,000 इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे 50% ओनरशिप त्याने स्वतःजवळ घेतली आणि कंपनी सुरू केली. आता काय झालेलं आहे की आता समजून घ्या एक फायनान्शियल इयर पूर्ण झालेलं आहे आणि आता की भारत सरकारला त्यावर टॅक्स लावायचा आहे. तर टॅक्स लावण्यासाठी भारत सरकारला माहिती पाहिजे की नेमकी या कंपनीचं व्हॅल्युएशन काय आहे आणि याच्यात गुंतवणूक किती झालेली आहे. म्हणून भारत सरकार स्वतःच टॅक्स ऑफिसर्सला सांगून या कंपनीचं व्हॅल्युएशन करायला सांगतील. आणि आता हे टॅक्स ऑफिशियल कंपनीचं व्हॅल्युएशन किती मेथड्सनुसार करतील, याच्या अगोदरच्या स्लाईडमध्येच आपण बघितलं 3 मेथड्सनुसार. कोणत्या? नेट ॲसेट व्हॅल्यू, डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड आणि सब्जेक्टिव्ह मेथड. या तिघां मेथडपैकी कोणत्याही एका मेथडने कंपनीचं व्हॅल्युएशन टॅक्स ऑफिशियल्स करून या कंपनीचं व्हॅल्युएशन करतील. आता फॉर एक्झाम्पल टॅक्स ऑफिशियल्सने या कंपनीचं व्हॅल्युएशन केलं आणि या कंपनीची व्हॅल्युएशन 50,00,000 आलं. त्यांनी 50,00,000 काढलं की कंपनीची आत्ता एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आहे, 50,00,000 आहे. आणि आपल्याला माहितीच होतं की इन्व्हेस्टर्सने किती इन्व्हेस्टमेंट केलेली होती, 50% ओनरशिप खरेदी केलेली होती. मग आता टॅक्स ऑफिशियलनुसार कंपनीची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आलेली आहे, 50,00,000. याचा अर्थ 50% इन्व्हेस्टमेंट कोणी केलेली असेल, इन्व्हेस्टर्सने. म्हणजे इन्व्हेस्टरने एक्झॅक्ट किती इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, फक्त 25,00,000. बरोबर आहे, कारण की आता कंपनीचं एक्झॅक्ट व्हॅल्युएशन किती आहे, 50,00,000. बरोबर. आणि इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे, 50%. मग 50,00,000च्या 50% इन्व्हेस्टमेंट म्हणजे किती झाली, 25,00,000. पण आता बघा पुन्हा एकदा समजून सांगतो. टॅक्स ऑफिशियल्सनुसार एक्स कंपनीचं व्हॅल्युएशन निघालं 50,00,000 आणि इन्व्हेस्टर्सने ऑलरेडी आपल्याला माहिती होतं की 50% ओनरशिप स्वतःकडे घेतलेली आहे. 50% ओनरशिप म्हणजे किती लाखाची इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याने, फक्त 25,00,000ची. पण याच्याच अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं होतं की कंपनीचं व्हॅल्युएशन ज्यावेळी इन्व्हेस्टरने केलेलं होतं, त्यावेळी त्याला कंपनीची प्राईस किती निघालेली होती, त्याने काय कॅल्क्युलेट केली होती, 1,00,00,000. आणि स्वतःने इन्व्हेस्टमेंट किती केली, 50,00,000. याचाच अर्थ काय आहे की त्या कंपनीने बघा आता इथे की त्या कंपनीने काय केलेलं आहे, इन्व्हेस्टर्सकडून 25,00,000 रुपये एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट काय केलेली आहे, रेज केलेली आहे. म्हणजे काय केलेली आहे, वाढवलेली आहे. टॅक्स ऑफिशियलच्या मते इन्व्हेस्टर्सने फक्त 25,00,000 रुपयेच इन्व्हेस्ट केलेले होते कंपनीमध्ये. पण ॲक्च्युअली कंपनीने त्या इन्व्हेस्टर्सकडून किती लाख रुपये घेतलेले होते, 50,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून घेतलेली होती. म्हणजेच कंपनीने त्या इन्व्हेस्टरकडून किती लाख रुपये एक्स्ट्रा गुंतवणूक करून घेतली, 25,00,000 रुपये एक्स्ट्रा गुंतवणूक करून घेतली. मग आता इन्कम टॅक्स ॲक्ट 1961नुसार ही जी 25,00,000ची जास्तची गुंतवणूक त्या कंपनीने करून घेतलेली आहे, हिचं वर्गीकरण त्या कंपनीच्या अदर सोर्सेसपासून आलेलं इन्कम म्हणून केली जात असते. आणि म्हणूनच या इन्कमवर टॅक्स ऑफिशियल 30.9% दराने एंजल टॅक्स आकारत असतो. म्हणजेच एंजल टॅक्स किती लाखांवर लागणार आहे, फक्त 25,00,000वर लागणार आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शनही करू शकतात की पुढचा टॉपिक कोणता घेऊ, आणि तुम्ही टॉपिक मेन्शन करा, मी त्या टॉपिक्सवर व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासमोर आणू शकेल. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. एखादा पार्ट जर या व्हिडिओचा आपल्याला समजलेला नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा, मी तो नक्कीच एक्सप्लेन करेल पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद आणि प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू वन्स अगेन.